नमस्कार माझ्या लाडक्या भाविकांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा इतिहास आपण नेहमी ऐकतो, पण महाराजांना ब्रह्मचैतन्य बनवणारे त्यांचे गुरु साक्षात तुकामाई कोण होते, त्यांनी महाराजांना रामनामाचा महामंत्र कसा दिला, हा इतिहास आज आपण या प्रदीर्घ व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण आजची ही कथा तुमची अध्यात्माची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकेल. कथा सुरू करण्यापूर्वी माझ्या लाडक्या भाविकांनो, आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नांदेड जिल्ह्यातील येळेगाव नावाचे एक छोटेसे गाव. याच गावात एक असे संत राहत होते ज्यांना स्वतःच्या शरीराची, कपड्याची किंवा वेळेची अजिबात शुद्ध नसायची. ते होते श्री तुकामाई. ते उच्च कोटीचे विदेही संत होते. विदेही म्हणजे असा पुरुष ज्याचे मन सतत परब्रह्माच्या अनुसंधानात असते, ज्याला जगातील सुखदुःखाचा स्पर्शही होत नाही. तुकामाईचे तेज इतके भयंकर होते की सामान्य माणूस त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हता. ते कधी मठात तासनतास एकाच जागी बसून राहायचे, तर कधी अचानक जंगलात निघून जायचे. त्यांचा स्वभाव अत्यंत फटकळ, कडक आणि वरून पाहणाऱ्याला रागीट वाटायचा. जेव्हा एखादा माणूस संसारातले दुःख किंवा श्रीमंतीचा माज घेऊन त्यांच्याकडे यायचा, तेव्हा तुकामाई त्याला सरळ भाषेत बोलत नसत. ते कधी त्याला दगड मारून पळवून लावायचे, तर कधी अद्भुत शिव्या द्यायचे. पण संतांच्या शिव्या या सामान्य माणसासारख्या नसतात. ते एक प्रकारचे आशीर्वाद असायचे. तुकामाईंनी ज्याला शिवी दिली त्याचे संकट किंवा आजारपण क्षणात दूर व्हायचे. अशा या कडक गुरूंच्या शोधात आपले लहानगे महाराज निघाले होते. आपले लाडके महाराज, ज्यांचे बालपणीचे नाव रावजी होते, त्यांना वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी संसाराची विरक्ती आली होती. घरातून पायात चप्पल न घालता उपाशीपोटी हा लहानगा बालक अखंड भारत फिरत होता. कोठे खरे सद्गुरू मिळतील, कोठे मनाला शांती लाभेल, याचा शोध घेत रावजी अखेर येळेगावला पोचले. मठाच्या दारात पोहोचल्यानंतर रावजींनी पाहिले की समोर गादीवर एक महाभयंकर तेज असलेला पुरुष बसला आहे आणि लोक त्यांना दूर उभे करून थरथर कापत आहेत. ते साक्षात तुकामाई होते. 9 वर्षाचे रावजी न घाबरता पुढे गेले आणि त्यांनी तुकामाईच्या पायावर डोके ठेवले. तुकामाईंनी खाली पाहिले. 2 अंतर्ज्ञानी जीवांची नजर एकमेकांना भिडली. तुकामाईंनी ओळखले की हा सामान्य मुलगा नाही, तर साक्षात जगद्वारासाठी आलेला आत्मा आहे. पण रावजींच्या भक्तीची जगाला प्रचिती यावी आणि त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडावा, म्हणून तुकामाईंनी त्यांची अत्यंत कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले. भाविकांनो, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी खऱ्या गुरुच्या शोधात घराचा त्याग करणाऱ्या महाराजांची ही निष्ठा पाहून जर तुमच्या मनात आदर निर्माण झाला असेल, तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा. तुमचे एक लाईक हा व्हिडिओ इतर हजारो भाविकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. तुकामाईंनी रावजींना मठात राहण्याची परवानगी तर दिली, पण त्यांच्यासोबत अत्यंत कडक वर्तन सुरू ठेवले. त्यांना भर उन्हात उभे करणे. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा जमीन आगीसारखी तापलेली असायची, तेव्हा तुकामाई रावजींना मठाबाहेर तासनतास उन्हात उभे ठेवायचे. रावजींचे कोवळे पाय भाजून निघायचे, पण त्यांच्या मुखातून तक्रारीचा एक शब्दही निघत नसे. त्यांना उपाशी ठेवणे. एकदा तर तुकामाईंनी रावजींना सांगितले, जा बाजारातून माझ्यासाठी कोरडी भाकर आण. रावजींनी अत्यंत कष्टाने भाकरी आणली, पण तुकामाईंनी ती भाकरी स्वतः न खाता मठाबाहेरच्या एका कुत्र्याला टाकून दिली आणि रावजींना दिवसभर उपाशी ठेवले. रावजींनी हसत हसत ती आज्ञा पाळली. मारहाण आणि शिवीगाळ. अनेकदा तुकामाई कारणाशिवाय रावजींवर ओरडायचे, त्यांना काठीने मारायचे. मठातले इतर लोक म्हणायचे, हा लहान मुलगा एवढा सोशिक कसा आहे? पण रावजींच्या मनात एकच भाव होता, गुरु माऊली मला मारत नाहीये, तर माझ्या आतला मीपणा, अहंकार मारून मला शुद्ध करत आहे. अशी सलग काही वर्षे अत्यंत कठीण आणि अंगावर काटा आणणारी परीक्षा रावजींनी दिली. काय अद्भुत गुरु शिष्यांचे नाते आहे. अशा एका या महान गुरु शिष्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंट बॉक्समध्येच आत्ताच जय सद्गुरू तुकामाई किंवा ब्रह्मचैतन्य महाराज की जय लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. अखेर रावजींनी अथांग निष्ठा, अपार संयम आणि गुरुभक्ती पाहून तुकामाईंचे मन द्रवले. त्यांच्या परीक्षेचा काळ संपला होता. एक दिवस तुकामाईंनी रावजींना जवळ बोलावले. त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर अपार कारुण्य आणि प्रेम होते.
त्यांनी रावजींना आपल्या छातीशी घट्ट धरले. गुरूंनी स्पर्श करताच रावजींना साऱ्या ब्रह्मांडाचे ज्ञान झाले. त्यांच्या मनातील सगळी तृष्णा शांत झाली. तुकामाईंनी रावजींच्या कानात श्रीराम जय जय राम या प्रदीर्घ दिव्य महामंत्र दिला आणि त्यांचे नामकरण केले ब्रह्मचैतन्य. तुकामाई म्हणाले, मुला, आजपासून तू रावजी नाहीस, तू ब्रह्मचैतन्य आहेस, म्हणजेच ज्याचा अंतरात्मा साक्षात परब्रह्माच्या चैतन्याने उजळून निघाला आहे असा महापुरुष. भाविकांनो, महाराजांना ब्रह्मचैतन्य हे नाव कसे मिळाले हा पवित्र इतिहास आजच्या प्रत्येक रामभक्ताला माहीत असणे गरजेचे आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आत्ताच शेअर करा, जेणेकरून ही माहिती घराघरात पोहोचेल. अनुग्रह दिल्यानंतर तुकामाईंनी ब्रह्मचैतन्य महाराजांना मठात स्वतःजवळ ऐश आरामात ठेवले नाही. त्यांनी महाराजांना एक अत्यंत महत्त्वाची आज्ञा दिली, जी आज आपल्या सगळ्यांचा जगण्याचा आधार आहे. तुकामाई म्हणाले, बाळा ब्रह्मचैतन्य, आता तुझी साधना पूर्ण झाली आहे. तू तुझ्या मायभूमीला म्हणजेच गोंदवल्याला परत जा. प्रपंचात राहून सामान्य माणूस खूप दुःखी आहे. त्याला सुखाचा आणि शांतीचा मार्ग दाखव. लोकांना सांग की प्रपंच सोडण्याची, जंगलात जाण्याची किंवा कठीण उपवास करण्याची अजिबात गरज नाही. प्रपंचात कसेही राहा, पण मुखातले रामनाम सोडू नका. नाम हेच अंतिम सत्य आहे. गुरूंनी दिलेली हीच आज्ञा डोक्यावर घेऊन ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला परत आले आणि त्यांनी तिथल्या वाळवंटाला आनंदनगरी बनवले. तुकामाईंच्या या एका मंत्राने महाराष्ट्राला एक महान राष्ट्रसंत दिला. तुमच्यापैकी किती जणांना तुकामाईंविषयीची ही माहिती आज पहिल्यांदाच समजली आणि तुम्हाला या गुरुशिष्यांची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे खाली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या लाडक्या भाविकांनो, तुकामाई आणि गोंदवलेकर महाराजांचा हा इतिहास आपल्याला शिकवतो की अध्यात्माच्या वाटेवर जर गुरु कडक असतील तर ते आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्याला सोन्यासारखे शुद्ध करण्यासाठी असते. ज्याच्या पाठीवर खऱ्या गुरुचा हात असतो त्याला जग जिंकणे कठीण नसते. हा ऐतिहासिक आणि दुर्मिळ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या डिजिटल सत्संगाचा भाग बना. सद्गुरू तुकामाई आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्रीराम जय जय राम.